नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये. स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल. तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील. तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात. एकदा अवश्य भेट द्या. त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला. आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव. तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध. सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर. संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27. शेतकरी कृषी सेवा केंद्राच्या योग्य मार्गदर्शनाने युवा शेतकरी मंखळराव पांढरे यांना 45 ते 50 लाख रुपये डाळिंबाच्या बागेतून उत्पादन. याबाबत सविस्तर माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील चव्हाणवाडी येथील युवा शेतकरी मंखळराव पांढरे आपल्या शेतामध्ये फ्लावर, कोबी, टोमॅटो या पिकांसारखे इतर पीक करत असायचे. परंतु त्यामध्ये त्यांना समाधानकारक उत्पादन होत नसल्याने त्यांनी डाळिंबाची माहिती घेऊन 3 वर्षापूर्वी आपल्या शेतात डाळिंबाची लागवड केली. त्यांना पहिल्या तोडणीला समाधानकारक उत्पादन झालं नाही, परंतु त्यांनी आव्हाणे गावातील शेतकरी कृषी सेवा केंद्र अमित शेठ कोळगे यांच्या मार्गदर्शनाने खत आणि औषधाच्या योग्य वेळी झाडाला दिल्याने फळाला साईज आणि कलर आल्याने 190 रुपये प्रति किलोला दर मिळाला. मंखळरावाला आपल्या कष्टाने तब्बल 45 ते 50 लाखाचे उत्पादन झाले आहे. कष्टाची चीज झाल्याने मंखळराव यांना आनंद झाला आणि सर्व मार्गदर्शकांचे आभारही त्यांनी मानले. राष्ट्रीय लोकराज्य न्यूजचे प्रतिनिधी आदिनाथ दिंडे यांनी युवा शेतकरी मंखळराव पांढरे यांच्याशी संवाद साधला आहे. पाहूया खास रिपोर्ट. हे आमचे अमित भाऊ कोळगे, शेतकरी कृषी सेवा केंद्र आव्हाणे. तर या अमित भाऊ कोळगेमुळं मला अत्यंत जवळ दुकान असल्यामुळं एकदम चांगलं सहकार्य झालं. सगळं व्यवस्थित मिळाल्यामुळं मला बाग पूर्ण कटिंग करूपर्यंत कुठलीच अडचण आली नाही. त्याच्यामुळं मी असं चांगला बाग आणू शकलो. आणि आज माझ्या नमस्कार, राष्ट्रीय लोकराज्य न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेवगाव तालुक्यातील दिंडेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आपण फळबागाची माहिती घेणार आहोत. या ठिकाणी डाळिंबीच्या बागेमध्ये आहोत. या ठिकाणी युवा शेतकरी मंखळराव पांढरे या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल नेमकं आपला सुरुवातीपासून काय अनुभव आहे, इतका सुंदर असा बाग, नेमकं काय सांगाल? नमस्कार, मी मंखळराव पांढरे. मी एक सामान्य शेतकरी आहे आणि मी 2020ला डाळिंब क्षेत्राकडे वळलो. त्यावेळेस डाळिंब क्षेत्राकडे वळत असताना अत्यंत डाळिंबातली गंभीर परिस्थिती होती की तेल्याने, मर रोगाने डाळिंब क्षेत्र खूप कमी होत चाललं होतं. कोणी डाळिंब लावत नव्हतं. त्यावेळेस ज्यावेळेस लोक जुने बागा उपटत होते त्यावेळेस मी डाळिंबाची लागवड केली. अक्षरशः गावात मला लोक म्हणायचे, लोक उपटायला लागल्याच्या नंतर तू लागवड करतोय. माझ्या घरचे सुद्धा त्याच चिंतात होते की हा पोरग डाळिंब आता लावायचा निर्णय हे चुकीचा घेतोय. परंतु मी माझ्या विचारात होतं की मला कपाशी, बाजरी, पारंपरिक पीक सोडून मला काहीतरी चांगलं पीक घ्यायची माझी पहिलीच मानसिकता होती. आपल्याला प्रेरणा कोणी दिली? मग या ठिकाणी प्रेरणा देणारे तसे अनेक या ठिकाणी मित्र येते. मला सगळ्यात पहिले माझे डाळिंबातले गुरु महादेव भाऊ तुतारे येतात की या ठिकाणी मी बाकीचे पीक लावायचं ठरवल्याच्या नंतर महादेव भाऊनी सांगितलं नाही, हे क्षेत्र फक्त डाळिंबच या ठिकाणी चांगलं येऊ शकतं. पण अत्यंत संकटात डाळिंब लावल्यामुळं मी त्याच्या कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे 2020ला कोरोनाच्या काळाच्या अगोदर मी या ठिकाणी टरबूजवाडी लावली होती. कोरोनाच्या काळात माझं खूप मोठं नुकसान झालं. मार्केटला ते मी टरबूज नेऊ शकलो नाही. अक्षरशः शेळ्या मेंढ्या या प्लॉटवर मी सोडून दिल्या होत्या आणि ते सगळ्या गावाने पाहिले. टमाटे होते माझ्याकडे, फ्लावर होती, परंतु ते मला पिकात काहीच नाही भेटलं. आणि नंतर मी अत्यंत अवघड काळात हे डाळिंब लावायचा निर्णय घेतला. परंतु गेल्या वर्षी पहिला बारमाहा तुटला आणि त्याच्यामध्ये मला जेमतेम खर्च निघून 6 ते 7 लाख रुपये 3 एकरामध्ये राहिले होते गेल्या वर्षी.
परंतु मला असं वाटलं चला खूप नाही पण थोडे फार पैसे राहिले म्हणजे नव्या जोमाने काम करता येईन अशी मला मानसिकता तयार झाली आणि तिथून पुढे गेल्या वर्षी मी अनेक चांगला बदल केला. या ठिकाणी हे पहा तुम्ही हे झाडावर खाली झिरो कल्टिवेशन म्हणजे अजिबात खतं भरताना कोणतीही मेहनत कोणतीही मुळ्यांची तोडातोड छेडछाड मी यावर्षी केली नाही. मी डायरेक्ट खतं वरतून टाकली आणि व्यवस्थित खताचं नियोजन केलं. एकच सिंगल लाईन ही दुसरा बहार आहे माझा आणि या ठिकाणी मी ते व्यवस्थित नियोजन केल्यामुळं मुळी चांगली राहिली. मल्चिंग खाली पण केलं, वरती क्रॉप कव्हर टाकलं होतं, त्याच्यामुळं मालाला शायनिंग चांगली आली आणि हा बाग काल सौदा झाला 190 रुपये प्रति किलोनी. आणि या ठिकाणी 6.25 महिन्याचा बाग आहे. 22 फेब्रुवारीचं पाणी, आज 29 ऑगस्ट आहे, म्हणजे बरोबर 6.25 महिन्यात हा बाग मी हार्वेस्टिंग करून राहिले, याचा मला आनंद आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात चांगलं सहकार्य लाभलेले आपले आव्हाने बुद्रुकचे शेतकरी कृषी सेवा केंद्राचे या ठिकाणी अमित भाऊ कोळगी इथं उपस्थित येतात आणि ह्याच्यामध्ये बायोलॉजिकलमध्ये जे बॅक्टेरिया येतात. शेवगाव तालुका प्रतिनिधी आदिनाथ दिंडे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.